नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सप्तरंगी महाराष्ट्रामध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत भांडूप मेरी जान। आपल्यासोबत आज आहेत अनिशाताई माझगावकर। भांडूपच्या विकासाबद्दल आज थोडीफार माहिती देणार आहेत, तेच जाणून घ्यायला आज आपण इकडे आलो आहोत। नमस्कार अनिशाताई। तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, वॉर्ड मधील लोक तुम्हाला कसे ओळखतात? या विभागाशी तुमचा नाता किती जुना आहे? मी 2006 साली जेव्हा पक्ष स्थापन झाला महाराष्ट्र निर्माण सेना, त्यावेळेला मी विभागामध्ये एक शाखाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। त्यानंतर विभाग अध्यक्ष म्हणून काम केलं भांडूप विधानसभेचं। आणि असं काम करत असताना 2012 साली महिला वॉर्ड झाला आणि शाखाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष असल्यामुळे हे इथे मला तिकीट देण्यात आले। त्यावेळेला राजसाहेबांचा जो काही करिश्मा होता आणि राजसाहेबांच्या आशीर्वादामुळे मी इथे माझ्या कार्यकर्त्यांच्या जोर मी इथे निवडून आले। आणि त्यानंतर जे काही विभागातल्या लोकांच्या समस्या, कारण की आमचा प्रभागच असा चाळीचा दाटीवाटींचा डोंगराळ प्रभागात असल्यामुळे चालत फिरावं लागतं आणि तिथली कामं असतील, त्यांच्या समस्या असतील, छोट्या छोट्या घरातली काही वेळेला लाईट गेली म्हणून फोन केले, पाणी नाही आलं म्हणून फोन केलं, गटर शोकअप असतील, हे छोट्या छोट्या त्यांच्या ज्या घरातल्या समस्या असतात त्या समस्यांच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे जात राहिली आणि अशा पद्धतीने त्यांची नाळ आणि माझी नाळ घट्ट जुळली आणि त्या पद्धतीने माझं कार्य चालू ठेवलं। दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुमच्या वॉर्डची सर्वात उत्तम गोष्ट ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो? मराठी माणसं 90% आहेत। कोकणातली जी काही वस्ती आहे ती इथे जास्त वसलेली आहे आणि कोकणातली माणसं माहिती आहे तुम्हाला, बाहेरून फणसासारखी काटेरी पण आतून अगदी रसाळ आणि मऊ असतात। तशा ह्या प्रभागातली माझी माणसं आहेत। कोकणी असतील, देशावरची असतील, जे बसले मराठी पट्टा आहे, सगळे अशाच पद्धतीची माणसं आहेत। त्यामुळे मला खूप आवडतं। तुमच्या वॉर्ड मधील लोकांना तुम्ही जेव्हा भेटता आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम सांगतात, तर त्यातले 3 मोठे प्रॉब्लेम्स तुम्हाला कोणते वाटतात? सर्वात मोठा म्हणजे आता इथे सध्या रिडेव्हलपमेंट चालू आहे, SRA चालू आहेत, कारण की चाळी असल्यामुळे SRA होत आहेत। तर SRA चालू असताना तिथले काही SRA प्रकल्प रखडले गेले आहेत, कारण की मालकी हक्क काही ठिकाणी, आता माझा जो डोंगराळ भाग आहे माता रमाबाई नगर आहे तिथे NDZ आहे, म्हणजे साई हिल, साई विहार, उत्कर्ष नगरचा जो पट्टा आहे NDZ असल्यामुळे तो NDZ उठावा म्हणून मी 2012 ते 17च्या दरम्यान DP आला 2035चा, त्या दरम्यान मी प्रयत्न केला की NDZ उठावा आणि तो झालाही, सूचना मंजुरी झाली आणि SDZ करण्यात आला। परंतु SDZ झाल्यानंतर अजूनही तिथले ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तसं काही तिथे डेव्हलपमेंट होत नाहीये। तर ती डेव्हलपमेंट लवकरात लवकर इथल्या लोकांची व्हावी। त्याचबरोबर आज SRA होत आहेत, काही मालकी हक्कांमुळे रखडलेही आहेत, परंतु SRA घडत असताना तिथे जिथे 200 चाळी होतात तिथे आता 200 रूम आहेतच, प्लस सेलेबल होणार, तिथे परत 200 येणार, म्हणजे नाही म्हटलं तरी 400ची वस्ती एका बिल्डिंग मध्ये येणार आणि 400 कुटुंबांना परत तिथे पाणी पुरवठ्याचा प्रश्न, रस्ते अरुंद आहेत, रस्ते रुंदीकरण होणं गरजेचं आहे। इथे आपलं गाडोनका परिसर आहे, वाहतूक कोंडी नेहमीच होत असते, ती त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे। ह्या सगळ्याच्या प्रामुख्याने जाणवलेल्या सध्याच्या परिस्थितीच्या समस्या आहेत। तुम्ही आता ज्या मला समस्या तुमच्या सांगितल्या, ते जे लोक सांगतायत, तर तुम्ही कॉर्पोरेटर झाल्यावर या समस्यांच्या सोडवणी कशी कराल, त्यांचं सोल्युशन कसं आणाल? सोल्युशन नक्कीच प्रयत्न करेन, कारण की उद्भवणारा प्रश्न वाहतूक कोंडी आहे, त्याच्यासाठी काय रस्ते कसे मोठे होतील, पर्यायी रस्ते कसे उपलब्ध होतील, यासाठी नक्कीच आपण प्रयत्न। तुमच्या मनातील किंवा जाहीरनाम्यातील असे 3 आश्वासन तुम्ही वॉर्डसाठी द्याल? एक तर NDZ उठवणं, उठवलेला SDZ झालाय, त्याची डेव्हलपमेंट कशी होईल, वाहतूक कोंडी कशी सुटेल आणि इथल्या लोकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते आपण नक्कीच करू। त्याचबरोबर मी बाकीचे जे काही प्रश्न आहेतच ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तुम्ही आजपर्यंत वॉर्डसाठी किंवा भांडूपकरांसाठी किंवा भांडूपसाठी काही कामे केले आहेत? हो नक्कीच, माझ्याबरोबर 2 नगरसेवक होते सहकारी, मी ज्यावेळेला निवडून आले तत्कालीन आमदार होते, त्यावेळेला मोठी अचिव्हमेंट म्हणजे आम्ही भांडूपकरांसाठी इथे पूर्व उपनगरात एकही हॉस्पिटल नाही महानगरपालिकेचं, एक अगरवाल हॉस्पिटल होतं, म्हणजे आहे ते त्यावेळेस छोटं हॉस्पिटल होतं, आता ते झालं 200-250 बेडचं हॉस्पिटल। परंतु त्याच दरम्यान आम्ही एक फोर्टिस हॉस्पिटलच्या पाठीमागे म्हणजे नाहूर आहे तिथे एक प्लॉट होता रिकामा, तिथे विकासक गार्डन करत होतं आणि त्यावेळेला तात्कालिन आमदारांच्या लक्षात आलं, मग त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग ते गार्डनचं रूपांतर आम्ही हॉस्पिटलमध्ये डायव्हर्ट करून घेतली, ती जागा आरक्षण टाकून घेतलं आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आता 350 बेडचं हॉस्पिटल भांडूपकरांसाठी उपलब्ध होते नाहूर इथे। ती एक मोठी अचिव्हमेंट आहे, मला खूप मनाला समाधान वाटते। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज तलाव बघितला असेल आता येताना, त्या तलावाच्या बाजूला पूर्ण झोपड्या होत्या आणि असं तलाव दिसायचंच नाही। नेहमी गणपती विसर्जनाच्या वेळेला लोक म्हणजे सगळेच आश्वासन द्यायचे की हा तलाव लवकरात लवकर आपण एक सुशोभीकरण केला जाईल, परंतु आम्ही जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला आम्ही तो तलाव पहिले त्या झोपडपट्ट्या आठवण्याचा प्रयत्न केला,
त्यांनाच, आणि नुसते हटवले नाही तर त्यांना कुठे वाऱ्यावर सोडलं नाही, तर त्यांना घरं दिली, त्यांच्या घराच्या बदल्यात घर दिलं. दुकानं होती त्यांनाही आपण चांगले फ्लॅट मिळवून दिले. त्यामुळे तो आता तुम्ही रस्ता बघितले गुरुनानक शाळेच्या समोरचा, तो रस्ता खूप अरुंद होता. दुकानांना घरं दिल्यामुळे ती दुकानं पाठी गेली, त्यांना इथेच मिळाली घरं, बाहेर कुठे लांब नाही. ते एक चांगली अचिव्हमेंट आहे. महिला, युवक किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमची काही खास योजना आहे का? आहे ना, महिलांसाठी खास म्हणजे त्याचा एक किस्सा असा आहे. मेट्रो मॉल आहे, त्याच्या समोर एक महिंद्रा टॉवर आहे, तिथे एक प्लॉट होता. त्यावेळेला मी महिला बाल कल्याण समितीत होती. मला तर महिलांसाठी काहीतरी करायची खूप इच्छा होती. मी माझ्या प्रभागात पण एक महिला भवन बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शेवटच्या वर्षाला होता आणि तो माझ्याकडनं झाला नाही. पण त्याच दरम्यान माझं एक चालू होतं की एक चांगलं महिला भवन बांधावं. त्यावेळेला सीताराम कुंटे आयुक्त होते, मग आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मग त्यांनी ते मला आरक्षणही करून दिलं, पण महापालिकेत प्रस्तावही पास करून दिलेला महिला भवन बांधण्यासाठी. तिथे महिलांसाठी रोजगार, प्रशिक्षण केंद्र, बालसंगोपन केंद्र, म्हणजे ते संगोपन केंद्र असावं. तुमच्यासारख्या मुली एकट्या इथे राहून शहरामध्ये असं पेइंग गेस्ट म्हणून राहतात, तर त्यांच्यासाठी हॉस्टेल असावं, असं आपण एक प्रोव्हिजन केलेलं एक महिला भवन आपण पास करून घेतलं. नंतर माझं नगरसेवक पद गेल्यानंतर तिथल्याच काही लोकांनी तिथे आरक्षण परत बदलण्याचा प्रयत्न केलेला, स्विमिंग पूल टाकलेलं. व मला कळलं, चेंजेस परत करून पुन्हा महिला भवन करून घेतलंय आणि ती एक माझी एक चांगली अचिव्हमेंट आहे आणि आता होईल ते पण काम चालू. तर तुम्ही इतर उमेदवारापेक्षा वेगळे कसे आहात? लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? लोकांनी का ठेवावा, वेगळे कशा आहेत, वेगळं असं काय नाही. मी लोकांमधलीच आहे, मुळात लोकांमध्येच राहते, चाळीतून राहून असं काही वेगळं नाही. पण स्थानिक आहे आणि प्लस सतत त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे. अजून एक आमच्या इथल्या वॉर्ड मधला किस्सा आहे. आमच्या चाळींमध्ये, प्रत्येक चाळीमध्ये पूजा असते. पूजेच्या माध्यमातून लोकांचे एक जाणं येण्याचा संपर्क असतो. त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच वेगळं असायचं. छान. तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. 15 जानेवारीला मतदान आहे, तर मतदारांना तुमचं काही संदेश आहे जे तुम्ही द्याल किंवा तुम्हालाच मत का द्यावे? बघा, लोकांनी आता सुज्ञ मतदार आहे, त्यांनी विचार करावा, कोण उजवं कोण डावं, पैसा किंवा ह्याकडे लक्ष न देता एक स्वतःचं मत असतं की बाबा आपल्याला काय पाहिजे. जर 5 वर्षामध्ये जी कामं केली त्याच्यानंतरही 2, 3, 4 वर्ष आम्ही सतत लोकांच्या संपर्कात आहे, तर लोकांना मी एवढंच सांगेन, आवाहन करेन की येत्या 15 जानेवारीला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे. तर माझी निशाणी मेणबत्ती आहे. 6 नंबरचं बटन दाबून मला पुन्हा एकदा संधी द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. सप्तरंगी महाराष्ट्रामध्ये भांडूप मेरी जान असेच रंगीबिरंगी कॉन्टेंट पाहत राहा. धन्यवाद.